नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण SSC GD चा पॅटर्न, एक्झाम पॅटर्न आणि परीक्षा पद्धती, नेमका सिलेबस काय आहे त्या गोष्टी बघणार आहे। आता बघा, हा जो पॅटर्न आहे हा बदललेला पॅटर्न आहे आणि त्या बदललेल्या पॅटर्नच्या आधारावर तुम्हाला जर का पूर्ण कोर्स, क्रॅश कोर्स आपण म्हणूया, क्रॅश कोर्स पूर्ण करायचा असेल, त्याचबरोबर जर का आपल्याला त्याच्या आधारित प्रत्येक टॉपिकवर टेस्ट द्यायची असेल, घ्यायची असेल, तर आपण आमचं जे काही ऍप्लिकेशन आहे, ऍप आहे गुगल प्ले स्टोअरला, ज्याचं नाव आहे आत्मबल फाउंडेशन, त्या ऍपवर जाऊन या सर्व गोष्टी क्लिअर करू शकता। ठीक आहे, आता जरा बघा, नेमका SSC GD चा सिलेबस किंवा न्यू पॅटर्न, एक्झाम पॅटर्न नेमका काय आहे। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, सामान्य बुद्धी एव तर्क, ज्याच्यासाठी आपल्याला एकूण 20 प्रश्न असतील आणि 40 मार्क्स असतील। लक्षात ठेवा, 20 प्रश्न असतील, 40 मार्क्स असतील। पुढचा विषय आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, ज्याच्या म्हणजे सामान्य ज्ञान और सामान्य जागरूकता, ज्याच्यामध्ये सेम 20 प्रश्न असतील, 40 मार्क्स असतील। पुढचा गोष्ट आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, प्रारंभिक गणित असेल, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न असतील, 40 मार्क्स असतील। आणि तुम्हाला तिथून पुढचा चौथा विषय इंग्लिश अदरवाइज हिंदी एक सिलेक्ट करायचा असतो। ओके, त्याच्यासाठी सुद्धा 20 प्रश्न असतील आणि 40 मार्क्स असतील आणि एकूण पेपर 60 मिनिटाचा असेल, म्हणजे 1 तासाचा पेपर असेल। आणि लक्षात ठेवा, इथं आपल्याला सरळ सरळ दिसतंय की एकूण आपल्याला 20 20 40 आणि हे 40 म्हणजे 80 प्रश्न सोडवायचे आहेत। किती मिनिटामध्ये? 60 मिनिटामध्ये। याचा अर्थ आपल्याला स्पीडची खूप गरज आहे, आपल्याला सरावाची खूप गरज आहे। जितका सराव जास्त होणार आहे तितके जास्त हे क्वेश्चन्स आपल्याला सुटणार आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे सराव इम्पॉर्टंट आहे इथं। आता आपण जे आहे ह्याच्यातील प्रत्येक गोष्ट ऍपच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत। ह्या लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक गोष्ट ही ऍपवर आपल्या येणार आहे। ठीक आहे, आता जरा बघा, ज्या वेळेला तुम्ही लेखी परीक्षा पास व्हाल, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड, शारीरिक दक्षता चाचणी नेमकी काय आहे, कशा पद्धतीने घेतली जाते, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने असते ती म्हणजे रेस मध्ये सर्वसाधारण पुरुषांच्यासाठी, लडाख रिजन मधले सोडून लडाखवाल्यांच्यासाठी वेगळी हे असते। लडाखमधील मुलांच्यासाठी 5 किलोमीटर रनिंग करायची असते इन 24 मिनिट, 24 मिनिट्स मध्ये करायची असते। आणि त्याचबरोबर फिमेलसाठी 1.6 किलोमीटर, ओके, 1.6 किलोमीटर इन 8.5 मिनिट, 8.5 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर करायचं असतं फिमेलसाठी। आणि जे लडाख मधली मुलं असतील, त्या लडाख मधल्या मुलांच्यासाठी हे आहे बघा, लडाख मधली जर मुलं असतील तर 1.6 किलोमीटर करायचं असते 6.5 मिनिटामध्ये। ओके, जनरल मुलांना 5 किलोमीटर आहे, लडाख मधल्या मुलांना 1.6 किलोमीटर आहे। तर लडाख मधल्या ज्या मुली असतील त्यांना 800 मीटर आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इथे दिसते की लडाख मधल्या मुलांच्यासाठी तिथे थोडीशी आपल्याला सूट दिसते। ओके, आता जरा पुढे बघा, मॅथ्सचा सिलेबस काय आहे, वरचेवर फक्त मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे। लक्षात ठेवा, याच्यातील सिलेबस मधला प्रत्येक जो पॉइंट आहे, प्रत्येक गोष्टी आपल्याला आपलं इथं मी देईन। आत्मबल फाउंडेशन हे आमचं जे काही ऍप आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरला आत्मबल फाउंडेशन असं टाका, जे मी इथं दिलेलं असेल। ठीक आहे, तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते सर्व गोष्टी मिळतील SSC GDच्या संदर्भातल्या। त्याचबरोबर तुम्हाला जर का टॉपिक वाईज पोलीस भरतीचे क्वेश्चन सुद्धा टेस्ट फक्त द्यायचे असतील तर फ्री टेस्ट तिथं अवेलेबल होतील, म्हणजे फ्री मध्ये। ठीक आहे, लक्षात ठेवा, पोलीस भरतीच्या ऑनलाईन टेस्ट अवेलेबल होतील टॉपिक वाईज। ओके, म्हणजे मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि GK-GS असेल, टॉपिक वाईज सर्व गोष्टी तुम्हाला तिथं भेटतील, लक्षात ठेवा। इथं बघा, मॅथ्सचा सिलेबस नेमका काय आहे, तर मॅथ्स मध्ये पहिला आपण टॉपिक घेणार आहे औसत। ओके, आता असं काही नाही की पहिला दुसऱ्यांदा, पण जनरल सिलेबस मी सांगतोय। औसत, मग पर्सेंटेज, प्रतिशतता, रेशो अँड प्रपोर्शन, अनुपात और समानुपात, एलिगेशन म्हणजे मिश्रण, एज म्हणजे आयु। ठीक आहे, कारण काय आहे, एक लक्षात ठेवा, रेशो अँड प्रपोर्शन फक्त आपल्या सिलेबस मध्ये हे आहे, एलिगेशन आणि एज हे सांगितलेलं नाही आहे, पण रेशो अँड प्रपोर्शनचे ते 2 भाग आहेत। रेशो अँड प्रपोर्शनला पुढे आपण ते हे करू शकतो। ठीक आहे, पुढे बघा, पार्टनरशिप। ओके, पार्टनरशिप म्हणजे साझेदारी, तो पण त्याचाच एक भाग आहे। सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, व्याज, सरळ व्याज वगैरे ह्या गोष्टी, प्रॉफिट अँड लॉस, लाभ और हानी याच्या संदर्भातलं, डिस्काउंट म्हणजे छूट, टाइम अँड वर्क, समय और काम। ओके, ह्या सगळ्या चॅप्टरच्या तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मधला जो प्रश्न आहे तो लगेच लवकरात लवकर कसा सोडवला पाहिजे
त्याची ट्रिक काय आहे, ही सर्व गोष्टी त्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर केल्या जातील. ओके, पुढे बघा, पाईप अँड सिस्टम्स हा याचाच पार्ट आहे, टाइम अँड वर्कचाच एक पार्ट आहे. ओके, रेल्वेच्या संदर्भातले सुद्धा प्रश्न यानंतर आपण घेणार आहे. तुमच्या SSC जडीसाठी लागणारा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे तिथं. पुढे बघा, टाइम अँड डिस्टन्स, समय और दूरी, मेन्सुरेशन म्हणजे क्षेत्रमिती, नंबर सिस्टम, संख्या प्रणाली और पद्धती. त्याचबरोबर जे विद्यार्थी, हा व्हिडिओ ॲपसाठी सुद्धा आहे, जे विद्यार्थी ॲपमधले असतील त्यांनी लक्षात ठेवा, प्रत्येक टॉपिकची एक एक प्लेलिस्ट तयार केलेली असेल, म्हणजे फोल्डर तयार केलेला असेल. मॅथ्सचं फोल्डर आहे, बुद्धिमत्तेचं फोल्डर आहे, GK/GS साठी फोल्डर आहे. ओके, आणि हिंदीसाठी फोल्डर आहे, इंग्लिश नाही हिंदीसाठी फोल्डर आहे. आणि त्याच्यामध्ये त्या फोल्डरमध्ये प्रत्येक टॉपिकचं फोल्डर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला तिथं PDF प्रोव्हाइड करून मी दिलेली असेल, ज्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम असेल. मार्किंग सिस्टम म्हणजे काय, कुठल्या टॉपिकला सर्वसाधारणपणे किती प्रश्न पडतात, आणि त्याच्या आधारावर तुम्ही काय करा, कुणाला प्रायोरिटी द्यायची हे तुम्ही ठरवा. प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे, कुठल्या चॅप्टरला द्यायची आहे, कारण प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत. बाबा एखाद्या टॉपिकवर जास्त प्रश्न पडत आहेत, 4-5 प्रश्न पडत आहेत. ग्राफ पण आहे बघा, आणखीन एक राहिलाय ग्राफ पण राहिलेत, बरोबर आहे की नाही. मेन्सुरेशन आहे, क्षेत्रमिती महत्वाचं आहे. समजते का बघा, ते तुम्ही त्यानंतर बघायचं आहे. लक्षात आलं. आता ग्राफवर 3 ते 4 प्रश्न पडतात दर पेपरला, बरोबर आहे की नाही. मग ग्राफवर जर प्रश्न पडत असतील तर तुम्ही काय करा, ग्राफ आपला सरळ सरळ तिथं फोल्डर तयार असेल. ओके, फोल्डरमध्ये आतमध्ये तुम्हाला त्याची टॉपिकची क्वेश्चन्स भेटतील, MCQ भेटतील, त्याची PPT भेटेल आणि त्याची तुम्हाला लेक्चर्स भेटतील. ह्या तिन्ही गोष्टी भेटतील, जेणेकरून तो पूर्ण पॉईंट क्लिअर होईल. लक्षात आलं का बघा, आणि तो पूर्णपणे SSC GDच्या लेवलनं क्लिअर होणार आहे. ओके, पुढे जरा बघा, रिझनिंगचा सिलेबस आहे. हा रिझनिंगचा सिलेबस सुद्धा व्यवस्थितरित्या तुमचा पूर्ण केला जाईल. इच अँड एव्हरी पॉईंट. अनालॉजी असेल, क्लासिफिकेशन, सिरीज, मिसिंग नंबर, अरेंजमेंट ऑफ वर्ड इन लॉजिकल ऑर्डर. आता मी हे इंग्लिशमध्ये सांगायला लागलोय, ह्याचा प्रत्येक गोष्ट हिंदी प्लस इंग्लिश, हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. लक्षात आलं का बघा, आणि प्रत्येक पॉईंट मराठीतून क्लिअर केला जाईल. फक्त इथं जी गोष्ट असेल ती दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, दिसताना दोन्ही लँग्वेजमध्ये दिसेल, पण क्लिअर केली जाईल मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या तिन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे बघा, आणि या प्रत्येक पॉईंटची एक एक फोल्डर तयार असेल तिथं. ओके, पुढं डिस्टन्स अँड डायरेक्शन टेस्ट म्हणजे दिशा वगैरे आपण बघतोय बघा. वर्ड फॉर्मेशन, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स, कोडिंग डिकोडिंग इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बरोबर आहे. स्टेटमेंट अँड कॉन्क्लुजन्स, मिरर इमेज, वॉटर इमेज येत असतात आपल्याला, बरोबर आहे की नाही. आणि त्याचे कितीतरी प्रश्न प्लस ह्या सगळ्याचे ह्याच्या आधी सर्व आलेलेचे एक आणि एक प्रश्न जो ह्याच्या आधी येऊन गेलेला आहे SSC GDला, प्लस कुठले प्रश्न त्याच्या आधारावर येऊ शकतील त्याची ऑनलाईन टेस्ट प्रत्येकाला भेटणार आहे. ओके, आता बघा, आता समजा मिरर इमेज, वॉटर इमेज, काही वेळेला पेपरला आपण बघतोय कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला असतोय. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण मॅक्झिमम क्वेश्चन सोडवणार आहे, आणि ते पण ऑनलाईन सोडवणार आहे. लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला मी सांगतो इथं परत, हे जे आत्मबल फाउंडेशन तुम्हाला जे दिसायला लागलेलं आहे, हे ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तिथं ते गोष्ट क्लिअर करू शकता. ओके, पेपर कटिंग अँड फोल्डिंग हा पॉईंट पण आहे. एम्बेडेड फिगर्स, एम्बेडेड म्हणजे आत हे केलेल्या फिगर्स. लॉजिकल व्हेन डायग्राम्स हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. पॅटर्न कम्प्लेशन, अल्फाबेट टेस्ट, रँकिंग, बघा हे सगळे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, IMP आहेत. ओके, डाईस अँड क्यूब्स, बरोबर आहे ना, डाईस अँड क्यूब्स, आणि नंतर काही गोष्टी मिसेलेनियस असतील. ओके, पुढे जो सिलेबस बघणार आहे आपण जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेसचा. ह्याच्यातला आपण ऍक्च्युअली ऑलरेडी बायोलॉजी स्टार्ट केलेला आहे, आपण बायोलॉजी ह्याच्यातलं स्टार्ट केलेलं आहे. ओके, बायोलॉजीचे काही लेक्चर्स तुम्हाला हळूहळू तिथं प्लेलिस्टवर दिसत जातील आणि पॉईंट वाईज दिसत जातील. म्हणजे बघा, सायन्स असेल, सायन्समध्ये आतमध्ये बायोलॉजी असेल, बायोलॉजीमध्ये पहिला चॅप्टर सेल असेल, सेलमध्ये तर तुम्ही गोष्टी क्लिअर करायच्या. सेल झाला की त्याच्या खाली टिश्यू असेल, सर्व एक एक टॉपिक वाईज क्लिअरली गोष्टी केल्या जातील. ओके, बघा, पॉलिटी, राज्यव्यवस्था, जिओग्राफी, भूगोल सुद्धा आपण उद्यापासून चालू करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला युनिवर्स असेल, पूर्णपणे फिजिकल जिओग्राफी असेल, जगाचा भूगोल असेल, आणि मग भारताचा भूगोल असेल. ह्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या जाणार आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणत असाल की फीडबॅक सिस्टम अवेलेबल आहे का? यस, ऑल फीडबॅक सिस्टम विल बी अवेलेबल. आणि तरीही तुमची जर फीडबॅक हे जर क्लिअर होत नसेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप मेसेज करू शकता, जो नंबर आहे 87 66 49 28 14, किंवा ॲपमध्ये चॅट सेक्शन आहे, त्या चॅट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कोणतीही गोष्ट, समजा एखादी गोष्ट अनक्लिअर असेल, समजलेली नसेल, त्याचा डाऊट असेल तर तुम्ही ती विचारू शकता. तो डाऊट पूर्णपणे क्लिअर करण्यात
येईल. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर जीके जीएस मध्ये हिस्ट्री इतिहास आहे. ओके, केमिस्ट्री विज्ञानाचा भाग आहे, हिस्ट्री आहे, इतिहास आहे, हे पण आपण लवकरच चालू करतोय. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र जास्त नाही, प्रश्न कमी येतात पण ज्या एरियावर येतात, जो एरिया खूप महत्वाचा आहे त्याच्यावर परफेक्टली ते घेतलं जाईल. ओके, करंट अफेअर्स खूप महत्वाचा भाग आहे. करंट अफेअर्ससाठी आपण ह्या युट्यूबवर सुद्धा सेशन घेऊन येणार आहे. त्याचबरोबर युट्यूबवर आपण SSC JD साठी, ह्या जीके जीएस साठी, जनरल नॉलेज साठी वगैरे MCQ जे असतात त्या MCQ ची एक सिरीज जी आहे ती सुद्धा लवकरच घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ जे आहेत ते फ्रीमध्ये युट्यूबवर भेटतील. पण तुम्हाला जर हा संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा असेल तर ऍप थ्रू पूर्ण करावा लागेल. ओके, पुढे महत्वाचं आहे हिंदी ग्रामर. त्याचा मी सिलेबस पूर्णपणे दिलेला नाही आहे, कारण हिंदी ग्रामरसाठी लक्षात ठेवा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात येईल. पण मी त्याच्यामध्ये हेही तुम्हाला सांगितलेलं आहे, टॉपिक वाईज सिलेबस पूर्ण केलेला असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही सांगितलेलं असेल की प्रत्येक ह्या टॉपिकला किती मार्किंग आहे, किती मार्क्स आहेत ते पण महत्वाचं सांगितलेलं असेल, जेणेकरून तुम्ही काय करायचं आहे, प्रेफरन्स कशाला द्यायचा हे खूप महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा हा या येणाऱ्या SSC JD साठीचा क्रॅश कोर्स आहे. आणि क्रॅश कोर्स आहे याचा अर्थ असं नाही आहे संपूर्ण ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुम्हाला त्यातली क्लिअर केली जाईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तरी तुम्ही बघा इथं ऍप दिसत आहे, हे ऍप डाउनलोड करा आणि ते ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती ह्या परीक्षांची, आणि ह्याच नाही, जर तुम्हाला भविष्यामध्ये UPSC ची एक्झाम द्यायची असेल, MPSC ची एक्झाम द्यायची असतील, त्याच्यानंतर सेंट्रल मधल्या कुठलीही एक्झाम जरी द्यायची असेल, म्हणजे SSC CHSL असेल, SSC CGL असेल, ह्या सर्व एक्झामसाठी सुद्धा तुम्ही हे ऍप डाउनलोड करून ठेवा. धन्यवाद.